झडपी वाटे बहु खेचरीचे रान जाता वेळे होय मन. प्रस्तुत जन्मोत्सवाच्या निमित्तानं एक नाही दोन नाही तब्बल 48 वर्षांपासून या श्री क्षेत्र होराळे विशेषत्वाने जरी क्षेत्र एक असेल परंतु त्याच्या अंतर्गत एका विचारसरणीचे येणारे जवळजवळ 36 गावचा तो विभाग आणि या संपूर्ण आयोजनातून हरिभक्तीपरायण सगळ्यांचं आदराचं स्थान असणारे या सोहळ्याचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय हरिभक्तीपरायण श्री भाईश्री महाराज अर्थात रामदास बाबा पाटील बाबांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने आशीर्वादाने गेल्या 48 वर्षांपासून हे कार्य इथं संपन्न होत आहे. याही वर्षी वरुण राजाच्या उपस्थितीमध्ये तुमच्या आमच्या उत्साहामध्ये संपूर्ण या अष्टमी भगवंताचा जन्मोत्सव द्वापारयुगात एकदा झाला पण आपल्याही जीवनात एकदा तो व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. जसं त्यावेळेस कृष्ण जन्माला आले आणि प्रत्येकाच्या मुखावर एक आनंद होता कारण नंद घर आनंद भयो, तसं आपल्याही घरी ज्यावेळेस आनंद भयो आपल्या घरी म्हणजे आपल्या अंतःकरणात जिथं कायमच चिंता आहे, दुःख आहे, क्लेश आहे, सकाळी उठून खावयाची चिंता आणि खाटेवरी पडता व्यापे चिंता तळमळ. या जीवनामध्ये ज्या दिवशी असं होईल की फक्त आनंदच आहे समजायचं आपल्या जीवनातली गोकुळ अष्टमी झाली आणि ती व्हावी या उद्देशाने हे सोहळे होत असतात. हे सोहळे होणं फार आवश्यक आहे. त्याशिवाय भगवंताला विसरलेला जीव पुनश्च एकदा त्याच्या चरणाजवळ जाऊ शकणार नाही. एखादा रस्ता चुकलाय म्हणून त्याला चुकूच द्यायचं का? नाही. त्याच्यासाठी जागोजागी पाट्या लावाव्या लागतात. जागोजागी त्याला निशाण दाखवावं लागतं. इकडून जा तिकडून जा, इथं बोर्ड आहे. हे बोर्डच आहे सप्ताह म्हणजे. हे काय आहे? चुकलेल्या जीवाला भगवंतापर्यंत पोहोचवण्याचे फलक आहे. एवढं मोठ्या प्रमाणात कार्य या प्रभागामध्ये विभागामध्ये होत असतं. मनापासून सगळ्यांचं अभिनंदन. आज त्यात मलाही त्या प्रवाहामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. मी सप्ताह कमिटीचे आभार मानते. सप्ताह म्हटल्यानंतर सर्व प्रकारची चिंतन ऐकण्याची एक पर्वणी असते. आज म्हटलं मंदिरही त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं आहे. आज त्याचं थोडं वर्णन करणारा चिंतन करणारा अभंग घ्यावा. अभंग अनेकांनी ऐकलाय. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेतील जेवढे अभंग आहे त्या प्रत्येक अभंगाचं काहीतरी प्रयोजन आहे आणि त्या प्रयोजनानुसार त्याची प्रकरणं सुद्धा आहेत. नामपर अभंग, अद्वैत पर, संत पर, पंढरी महात्म्य, सलगीचं भांडण, अनेक प्रकरण आहे. या अभंगावर थोडंसं आपण जर चिंतन केलं बारकाईने तर मला कधी कधी यातले 4ही चरण 4 प्रकरणातले वाटतात. ऐका. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. देवाचं वर्णन केलंय, वर्णन पर. दुसरं चरण आहे बहु खेचरीचे रान अन जाता वेडे होय मन. कुठे जाता? पंढरपूरला, म्हणजे पंढरी महात्म्य. तिसऱ्या चरणात तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी. उपदेश केलाय म्हणून उपदेश पर. आणि शेवट चरणात अनुभव सांगितलाय, तुका पंढरीसी गेला आणि पुन्हा जन्मा नाही. म्हणजे अभंगाचं प्रयोजन नेमकं काय? हा अभंग अनुभवपर आहे, उपदेशपर आहे, पंढरी महात्म्यपर आहे की पांडुरंगाचं वर्णन करणार आहे? ऐका. वरवर बघता जरी एवढी प्रयोजनं दिसत असली तरी मूळ प्रयोजन वेगळंच आहे. प्रयोजनाचे 2 प्रकार आहे. एक मुख्य प्रयोजन आणि दुसरं आहे अवांतर प्रयोजन. कळण्यासाठी सांगते. एक झाड आहे, एक झाड आहे. ते झाड आपल्याला सावली देतं.
त्याच्या फांद्या वाळल्यावर पडल्यावर अपेक्षा असेल तर सरपणही देतं. काय काय देतं? लक्षपूर्वक ऐका, मी तुम्हाला काहीतरी विचारणार आहे. सावली देतं, फांद्या वाळल्यानंतर सरपण देतं, अजून घरी आपल्या लग्न कार्य असेल तर मांडव बांधायला डहाळ्या पण देतं, आणि लोणचं खायचं असेल तर कैऱ्या पण देतं. मग हे झाड कसलं आहे ओ? सावलीचं आहे का कैरीचं आहे का डहाळ्याचं आहे? कसलं झाड आहे हे? कसलं झाड आहे? आंब्याचं. पण आंबे तर सांगितलेच नाही मी. सावली ते रोज देतं, डहाळ्या कायम देतं, 12 महिन्यातून एकदा आंबा देतं, पण तरी ते झाड कसलं आहे? आंब्याचं आहे. दिसत नसले आंबे तरी ते आंब्याचंच झाड आहे, कारण आंबा देणं हे त्याचं मुख्य प्रयोजन आहे आणि बाकीच्या गोष्टी देणं हे त्याचं अवांतर प्रयोजन आहे. तसं या अभंगामध्ये हे जे 4 चरण मी 4 प्रकारात सांगितले हे याचे अवांतर प्रयोजन आहे की पंढरपूरचं महात्म्य सांगायचं आहे आणि पांडुरंगाचं वर्णन करायचं आहे आणि अनुभव हे अवांतर प्रयोजन आहे. मग मुख्य प्रयोजन काय? ऐका, मुख्य प्रयोजन एकच आहे की त्या परमात्म्याचा तुम्हा आम्हाला परिचय करून द्यायचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काही जण म्हणतील फक्त देवाचा परिचय करून देण्यासाठी 4 चरणाचा अभंग तुकोबरांनी लिहिला, पण आम्ही तर अनेक वेळा ऐकलंय देवाची प्राप्ती फार महत्वाची आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक कधी विठ्ठलची कधी खलिया, आणि देखणं कधी भेटल्यावर. मग आम्ही तर ऐकलंय तो प्राप्त झाला पाहिजे, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा. मग तुम्ही फक्त परिचय देण्यासाठी तुकोबरे अभंग लिहितायत का? काय महत्वाचं, परिचय की प्राप्ती? त्याच्या आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. मला सांगा, एखादी व्यक्ती भेटणं महत्वाचं की त्या व्यक्तीची ओळख महत्वाची? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? तुम्ही सगळे हुशार आहात, तुम्हाला माहिती आहे कीर्तनकारांना कोणतंही उत्तर द्या ते दुसरीकडून मार्ग काढतात, म्हणून ते सगळे शांत बसले. काय महत्वाचं, ओळख की भेट? आता काही ओळख म्हणतायत, इकडं 1-2 जण भेट म्हणतायत. ऐका, काय झालं, नाशिकला काल मुख्यमंत्री आले होते. एक जण म्हणे माझी मुख्यमंत्र्यांशी भेट झाली म्हणे काल. काय म्हटला? माझी काल मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. एक जण म्हटला वा वा, भेट झाली तुमची, आनंद आहे म्हटले. हे मग ज्या अर्थी तुमची भेट झाली त्या अर्थी बोलणं चालणं झालं असेल? म्हणे हो झालं बोलणं. काय बोलले म्हटले मुख्यमंत्री? काय नाही म्हटले, त्यांची सभा होती, मी पण स्टेजवर चढलो, ते मला एवढंच बोलले, अरे गर्दी करू नको, खाली सरक. काय बोलले? गर्दी करू नको, खाली जाय म्हटले. आता मला सांगा, भेट झाली, काही उपयोग झाला का हो त्या भेटीचा? याला हुसकावून लावलंय फक्त त्या भेटीमध्ये, बाकी काहीच नाही. हे का? भेट झाली पण परिचय किंवा ओळख नव्हती. ओळखीशिवाय झालेली भेट निरर्थक ठरत असते, त्याचा फायदा होत नाही. तुमची लाख कलेक्टरशी भेट झाली पण तुम्हाला माहीतच नाही ते कलेक्टर आहे, काय फायदा करून घ्याल तुम्ही? नाही. बरं मला सांगा, एखादी गोष्ट मिळणं महत्वाचं आहे की कळणं महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे? कळणं महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला कळालंय, मला काय सांगायचं? कळणं महत्वाचं. कळाली नाही वस्तू, फक्त मिळाली तर त्याचा काही उपयोग होत नाही. एक सुनबाई मोठ्या घरची, लग्न झालेलं आहे, सासूला खूप आनंद झाला, मोठ्या घरची सून करून आणली. सगळ्या गावामध्ये ती सासू सांगायची, सुनबाईला सगळा संसार भेटला, सगळा संसार. आता लोकांचं असं असतं, जे मिळालं ना त्याचं महत्व नाही, काय नाही मिळालं त्या वर्मावर बोट ठेवतात. ते लोक म्हणायचे सगळं मिळालं, सगळं मिळालं. पाणी तापवायचा बंब भेटला का? म्हणे बंब. पूर्वी त्या बंबाचं फार कौतुक होतं. बंब माहीत आहे ना, पाणी ताप. आता गिझर आले त्याच्यामुळे बंब जरा म्युझियम मध्येच लावावं लागणार आहे. बंब भेटला का? आता सासूच्या डोक्यात बंब. सासू सुनाला कुरकुर करायला लागली, अगं तुझ्या बापाने सगळं दिलं, बंबच नाही दिला म्हटले.
ती मोठ्याचीच लेक होती. ती घरी गेली, बाबांना सांगितलं, बाबा कटकट ऐकण्यापेक्षा एक काम करा, एक बंब देऊन टाका. वडील उदार मनाचे, एक बंब दिला आणि इनी सासरी बंब आणला. सासूला एवढा आनंद झाला, सुनानी बंब आणला. आता परत सांगायला गेली बायकांना, म्हटले सुनबाईने बंब आणला बरं का माझ्या. त्या सगळ्या स्त्रिया म्हटल्या, हे बघा घरात तुम्ही प्रमुख आहात, तुम्ही सगळ्यात महत्वाचं स्थान तुमचं आहे, अधिकार आहे. एक काम करा, त्या बंबाचं उद्घाटन आहे उद्या, पहिल्यांदाच पेटवायचं आहे ना, तुम्हीच्या हाताने पेटवा म्हणे. सुनाला पेटवू देऊ, तुम्ही मुख्य आहे, तुमच्या हाताने पेटवा. आता ही 8ला उठणारी सासू आज 4ला उठली. कशासाठी? बंब पेटवायसाठी, काकड्याला नाही, बंब पेटवायला उठली. आता बंब मिळाला होता पण कळाला नव्हता. जिथं पाणी ओतायचं ना तिथं लाकडं टाकले पेटवायला, आणि जिथं लाकडं टाकायचे तिथं काय ओतू लागली. थांबल का पाणी त्याच्यात? सगळं पाणी खाली जायला लागलं. परत कुरकुर सुरू केली. काय तुझ्या बापाने बंब दिला तर दिला, आणि गळकाच दिला म्हटले. बंब गळकाय का? मला तात्पर्य सांगायचंय काय की कळण्याआधी मिळालेली वस्तू जशी फायद्यात ठरत नाही, जसं एखादी वस्तू मिळणं नाही कळणं महत्वाचं आहे, एखादी व्यक्ती भेटणं नाही त्याची ओळख महत्वाची आहे, तसा भगवान परमात्म्याचा प्राप्तीपेक्षाही परिचय महत्वाचा आहे. प्राप्ती एवढी महत्वाची नाही. काय महत्वाचं आहे? परिचय. प्राप्ती का महत्वाची नाही हो? प्राप्ती का महत्वाची नाही? याचं कारण एवढंच आहे, मुळात आपल्याला त्याची प्राप्ती आहेच. लक्षात येतंय का? मुळात आपल्याला त्याची प्राप्ती आहे. अहो त्याची प्राप्ती आहे म्हणून इथून बोलता येत आहे, त्याची प्राप्ती आहे म्हणून तुम्हाला ऐकता येत आहे, त्याची प्राप्ती आहे म्हणूनच सगळं चाललंय. देखवी ऐकवी एक नारायण, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामो, आणि का भ्रांतासी कामो विषयावरी. तो सगळ्या सुखाचा आराम, तो राम आपल्याला प्राप्तच आहे. विश्वमौली ज्ञानोबराय म्हणतात, सर्वा घटी राम देहादेही एक, सर्वा घटी राम देहादेही एक, राम देहादेही सर्वा घटी राम देहादेही
सगळ्यांमध्ये राम आहे, आपल्या सगळ्यांना रामाची प्राप्ती आहे, पण एवढंच आहे की त्याचा परिचय नाहीये. म्हणून राम प्राप्त असून सुद्धा त्या कस्तुरी मृगासारखे आपण वनवन भटकत असतो, कारण कस्तुरी आपल्यामध्येच आहे पण आपल्याला त्याची ओळख नाही. संतांना मात्र त्याचा आनंद घेता येतो का? कारण त्यांनी तो ह्याच जन्मात ओळखला. याच जन्मी ओळखी करा आत्माराम, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. त्यांनी ओळखलं, आपल्याला ओळखता येत नाहीये, आणि म्हणून त्याची ओळख, त्याचा परिचय खूप महत्वाचा आहे. नाहीतर मग काय होतं, अवीट गे माये विटेना आणि जवळी आहे परी भेटेना. पूर्वी एक म्हण होती ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. तसंच आहे, भगवंत आपल्या अंतकरणात आहे, अतिशय जवळ आहे, फक्त त्याची काय नाहीये, ओळख नाहीये. मग त्याच्या स्वरूपाची ओळख व्हावी, परिचय व्हावा, म्हणून अनेक अंगाने परिचय देण्याची पद्धत आहे. परिचयाचे किती प्रकार आहे म्हटले? परिचयाचे 3 प्रकार आहे. एक कारण परिचय, दुसरा कार्य परिचय, आणि तिसरा आहे स्वरूप परिचय. एखाद्या मनुष्याचा परिचय करून देत असताना लोक सांगतात, अहो यांना ओळखलं का? यांचे वडील शहराचे नामांकित डॉक्टर आहे, म्हणजे यांचे वडील डॉक्टर आहे म्हणून यांना ओळखायचं, कारणीभूत वडील आहे म्हणून तो आहे कारण परिचय. यांना ओळखलं का? अहो यांचा मुलगा डॉक्टर आहे, हे डॉक्टर नाहीये पण यांचं कार्य असं आहे की मुलाला डॉक्टर बनवलं, म्हणून त्यांचा तो झाला कार्य परिचय. आणि यांचा मुलगा किंवा वडील नाही, हे स्वतः डॉक्टर आहे, हा झाला त्यांचा स्वरूप परिचय. तसं भगवंताचे सुद्धा वाङ्मयामध्ये 3 प्रकाराने परिचय दिले. पहिला कारण परिचय, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, ज्याच्यापासून सगळं विश्व निर्माण झालं, या विश्वाला जो कारण आहे तो परमात्मा, हा देवाचा कारण परिचय आहे. अहमेवा समेवाग्रे नान्यद यद सदसत्परम पश्चादहम यदेतच्च यो वशिष्येत सोस्म्यम. अहमेवा समेवाग्रे, हे सगळं माझ्यापासून आहे. इथं घटही देवच आहे, त्या घटातली माती देव आहे, आणि घडवणारा कुंभारही देवच आहे. हा त्याचा आहे कारण परिचय. कार्य परिचय काय आहे? देवाने काय कार्य केलंय म्हटले, जेने हे विश्व निर्मियले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. जेने विश्व निर्मियले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. साधं नाही आहे, त्याची इंडस्ट्री पण मोठी आहे, त्याचं कार्य फार मोठं आहे. ज्ञानोबारा वर्णन करता, पर्वती बैसकान संडावी, समुद्री मर्यादा न उल्लंघावी, असं वर्णन आहे ना. आणि पृथ्वी ये भूते वाहावी, ही आज्ञा माझी. समुद्राने सीमा ओलांडायची नाही, हे देव तिकडून नियमन करत असतो. पर्वताने बैसका मोडायची नाही असं म्हणतात बरं का, पुराणात वर्णन आहे. पुराणांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, कारण हरिपाठात म्हटले, पहावे पुराणी विचारून. पूर्वी म्हणे पर्वत उडत होते, आता देवाने आज्ञा केली आहे पर्वतांनी आपली मांडी मोडायची नाही, एका ठिकाणी बसायचं. आणि या पृथ्वीने भूते वाहावी म्हणजे सगळ्यांना सांभाळावं, हे देवाचं कार्य आहे. हा कार्य परिचय. स्वरूप परिचय काय आहे? देवाचा स्वरूप परिचय, ज्यांचा आपण जन्मोत्सव करतोय. आपण सुरुवातीलाच बोललो, नंद घर कृष्ण भयो का? नंदाच्या घरी कृष्ण आला असं म्हटलंय का? नाही. मग काय आला? आनंद. मग देवाचं स्वरूप हेच आहे, सत चित आनंद. आनंद द्वाय नित्य निरामय, आनंद
नित्य निरामय स्वरूप आहे. प्रश्न असा आहे की या अभंगात देवाचा परिचय तुम्ही सांगतायत हा कोणत्या प्रकारात मोडतो परिचय? पंढरीचे भूत मोठे कारण परिचय आहे का कार्य परिचय आहे का स्वरूप परिचय आहे? ऐका, पंढरीचे भूत मोठे हा कारण परिचय होत नाही, कार्य परिचय त्याहूनही होत नाही, आणि स्वरूप म्हटलं तर अजिबातच नाही. का? कारण देवाच्या स्वरूपाचं वर्णन आहे सुंदर ते ध्यान, राजस सुकुमार मदनाचा. आणि इथं तुकोबराय काय म्हणतात? भूत. आता राजस सुकुमार कुठं भूत कुठं? का तुकोबरायांनी इथं भूत या शब्दाचा उपयोग केलाय? ऐका, मराठी व्याकरणामध्ये एक अलंकार आहे, त्याचं नाव आहे उपमा अलंकार. आणि त्या उपमा अलंकाराने लवकर परिचय होतो म्हणून उपमेने इथं देवाचा परिचय दिलाय. इथं देवाला भूत नाही म्हटलंय, मग भूताची काय दिली आहे? उपमा दिलेली आहे. उपमा देऊन लवकर कळतं. आता मी तुम्हाला इथं जर म्हटलं त्या ऑस्ट्रेलियाच्या जंगलामध्ये एक गवय नावाचा प्राणी आहे. कोणता प्राणी आहे? गवय. आणि आता मी त्याचं 1 तास तुम्हाला वर्णन करून सांगते तरी समजेल का हो तुम्हाला? नाही. पण मी जर सांगितलं हा गवय कसा असतो, अगदी गाईसारखा असतो, फक्त शिंगे नसतात. समजलं? काही राहिलं समजायचं? काही राहिलं का? अगदी गाईसारखा, फक्त गाईला शिंग असतात. त्याला संपलं की नाही? म्हणजे किती, फक्त गाईची काय दिली त्याला? उपमा दिली. अगदी तसंच आहे हा देव कसा आहे, याच्या ठिकाणी काय गुण आहे, याचा स्वभाव कसा आहे, हा कसा भेटतो, कधी भेटतो, हा सगळा परिचय देण्यासाठी त्याला उपमा दिली आहे भूताची. उपमेने लवकर समजतं. महिला वर्ग, नवीनच लग्न झालं एका मुलीचं, पहिलंच मूळ झालं होतं आणि ती माहेरी आली. माहेरच्या 4-5 स्त्रियांनी तिला घेरलं आणि विचारलं, का ग कसं काय आहे तुझं सासर? ती म्हटली खूप चांगलं आहे. सासरची मंडळी कशी? म्हणे खूपच चांगले, माझं भाग्य, मला खूप चांगलं सासर भेटलं. अगं पण तुझे मालक पतिदेव कसे आहे? ती म्हटली चांगले. अगं चांगले चांगले काय सांगते, आम्हाला चांगलं काय ते कळत नाही, नीट सांग समजून किती चांगले. आता काय सांगावं त्या मुलीने? मग तिने उपमा दिली. म्हटली माझे पती देवासारखे चांगले. किती चांगले? आता काही संशय राहिला का हो?
जसा देव चांगला चांगला ना, तसे माझे पती कसे चांगले आहेत, देवासारखे. याला उपमा म्हणतायत. मला उपमा समजून सांगायची. मग विचारलं, पती देवासारखे चांगले, अजून घरात सासरे आहेत, सासरे कसे आहेत ग? सासरे तर खूप चांगले. अगं किती चांगले, पण जरा समजून सांग. मग तिने उपमा दिली, बापासारखे. माहेरी जे प्रेम बापाने दिलं, सासरी ते सासरे देत आहेत एवढे चांगले. सासू आहेत का? म्हणे हो. कशी आहे म्हटले सासू? म्हणे खूप चांगली. अगं किती चांगली? म्हटली आईसारखी चांगली. जशी माझी आई होती अगदी तशीच सासूबाई आहे. जणू काही आईचंच रूप सासूला प्राप्त झालाय, एवढं प्रेम आहे म्हटले. बरं, अजून कोण आहे म्हटले घरात? दीर आहेत, भाया आहेत, ननंद आहेत. मग तुझे देर भाया कसे आहेत ग? म्हणे खूप चांगले. किती चांगले? अगं खूपच चांगले आहे म्हटले. अगं पण आम्हाला समजेल असं सांग. म्हटले भावांसारखे चांगले आहेत. बरं बरं, सगळे समजले आम्हाला. आता ननंद कसे आहेत म्हटले. हिने जरा तोंड वाकडच केलं. कशी आहे म्हटले ननंद? हिने सांगितलं, तुम्ही लवंगी मिरची पाहिली आहे का म्हटले. लवंगी मिरची. त्या महिला म्हटल्या हो. मग अगदी तशीच आहे म्हटले. मला सांगा, हे जे प्रत्येक गोष्टीला तिने जे उदाहरण दिलं त्याला उपमा देणं म्हणतात. जशी आई तशी सासू, म्हणजे जे आईचं प्रेम आहे ते सासूत, आणि जशी लवंगी मिरची तशी ननंद. तात्पर्य एक आहे, याला उपमा देणं म्हणतात. उपमा अलंकाराची व्याख्या सांगताना म्हटलंय, एखाद्या अपरिचित वस्तूचा बोध घडून देण्यासाठी तिचंच साम्य असलेल्या परिचित वस्तूचं उदाहरण देणं, त्याला म्हणतात उपमा देणं. मग इथं तुकोबर आहे, पंढरीश पांडुरंग परमात्माला उपमा देतात. कुणाची देतात? कुणाची देतात? भूताची. कोणाची देतात? भूताची. उपमा देताना दोन नियम आहे. एक, ज्याची उपमा द्यायची ती वस्तू परिचयाची पाहिजेत, कारण अपरिचित वस्तू समजली पाहिजेत म्हणून. आणि ज्याला उपमा द्यायची आणि ज्याची उपमा द्यायची, त्या दोन वस्तू उपमा आणि उपमेय त्याला म्हणतात, त्या दोन्हींमध्ये साम्य पाहिजेत. नाही तो उगत द्राक्षाला पेरूची उपमा चालेल का? जवळपास जांभळाची तुम्ही देऊ शकता, ते थोडंफार मिळतं जुळतं, पण पेरू कुठं आणि द्राक्ष कुठं असं चालत. म्हणजे उपमा आणि उपमेय याच्यात काय पाहिजेत? साम्य पाहिजेत. आणि उपमा ज्याची द्यायची ती वस्तू किमान परिचयाची पाहिजे. म्हणजे मी गवईला गायीची उपमा दिली, गाय आपल्याला माहित होती. नाहीतर मी गवईला अजून भलत्याच प्राण्याची उपमा दिली असती ना, हा प्राणी माहिती ना तो प्राणी माहिती, काय समजलं असतं. मग इथं भूताची उपमा देतात, पण भूत परिचयाचा आहे का हा प्रश्न आहे. देव तर समजा नाही माहिती, पण भूत तरी माहित आहे का? ताई का इथं काही प्रश्न निर्माण होतात. भूत आहे की नाही, आणि असेल तर मानायचं की नाही, असेल तर आमचा परिचय आहे की नाही. एका वाक्यात सांगते, कारण खरंच मला असं वाटतं वेळ जास्त पाहिजे होता, पण ते माझी अवस्था आहे त्या खटवांगरायासारखीच आहे. 1 तास उरला, माझ्याकडे तो पण नाही आहे. म्हणून अगदी कमी वेळेत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. भूत आहे की नाही, तर मी तुम्हाला सांगते भूत आहे. म्हणजे घाबरायची लगेच काही गरज नाही, पण भूत आहे. कशावरून भूत आहे? तुम्ही म्हणाल तुम्हाला अनुभव आहे का? मला अनुभव नाही, पण माझा विश्वास आहे भूत आहे. का? कारण तस्मात शास्त्र प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितो. जे शास्त्र सांगतं त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. कोणतं शास्त्र भूत सांगतं? हो, एकम शास्त्र देवकी पुत्र गीतम. गीता सांगते, गीतेचा 9वा अध्याय. यांती देवव्रता देवान पितृयंती पितृव्रता भूत नियंती भूतेजा यांती मध्याजिनोपी माम. 9वा अध्याय सांगतो, तुम्ही ज्याचं यजन करतात ती अवस्था, तो लोक तुम्हाला प्राप्त होतो. देवाला भजाल देव व्हाल, भूताला भजाल भूत योनीत जाल, पित्रांना भजाल पितृयोनीत जाल. मग इथं भूत योनी गीतेने सांगितले आहे. मग गीता जर भूत सांगते तर आपण कोण नाकारणार आहे? जशी मनुष्य योनी स्वतंत्र आहे तशी भूत योनी सुद्धा स्वतंत्र आहे. आणि खूप त्याच्या डीपमध्ये गेलं तर भागवतातल्या सृष्टी सर्जनात रुद्राने जी उत्पत्ती केली आहे ती भूते वेताळच आहे. म्हणून भूत आहे. पण मग आमच्या परिचयाचं आहे का? चांगलं परिचयाचं आहे. मी तर म्हणते देव एवढा परिचयाचं नाही, एवढं भूत परिचयाचं आहे. भूताच्या गप्पा मारायला लोक बसले की 4-4 तास कुठं निघून जातात समजत नाही. भूताची सगळी लक्षणं पाठ आहे आपली.
गप्पांमधून भूत माहित आहे, चांगला परिचय आहे. बरं परिचय आहे पण आम्ही मानतो की नाही? 101% मानतो. मला सांगा, विठ्ठल जळीस्थळी भरला, बरोबर? रीता ठाव नाही उरला, म्हणजे तो सोडून जगात काही रिकामं नाही, सगळीकडे तो आहे. मान्य आहे की नाही? कणाकणात परमात्मा आहे, हे आम्ही मानतो. पण समजा अमावस्येच्या दिवशी, समजा अमावस्येच्या दिवशी स्मशानभूमीतून जायचा योग आला आणि तिथं अचानक आपणच जात असताना काहीतरी हल्लं किंवा वाजलं, मग असं म्हणतो का विठ्ठल जळीस्थळी आहे तर स्मशानातही आहे? नाही. मग तिथं काय वाटतं, काय असल? म्हणजे देवाही पेक्षा आपलं जवळचं किंवा परिचयाची किंवा मान्यता प्राप्त वस्तू कोणती आहे? भूत. हे तुकोबरायांना माहित होतं आणि म्हणून उपमा देताना मनुष्याच्या जवळची योनी त्यांना भूत वाटली आणि म्हणून भूताची दिली आहे. विठ्ठल विठ्ठल. आता ठीक आहे, भूत आमच्या परिचयाचं असं समजू, भूताविषयी आम्हाला माहित आहे आणि भूत मान्यता प्राप्त. आयुर्वेदामध्ये सुद्धा भूत मान्य केलंय. आयुर्वेदामध्ये उन्मादाचे 7 प्रकार आहे. वातोन्माद, सन्निपादोन्माद, मानसोन्माद, कफोन्माद, एक आहे त्याच्यामध्ये मानसोन्माद आणि एक आहे भूतोन्माद. उन्माद म्हणजे एक शरीरामध्ये ती वेगळीच एक अवस्था असते. उन्माद ज्याला म्हणतात मराठीत ऊत, बरोबर की नाही? कुणालाच आवरत नाही तो माणूस, त्यात एक भूतोन्माद हा आयुर्वेदाने मानलाय. म्हणून ठीक आहे, मग भूताला मान्यता आहे, तो ते परिचयाचा आहे म्हणून त्याची उपमा देतात. हा पहिला नियम झाला की उपमा कुणाची द्यायची? परिचयाच्या वस्तूची. पण दुसरा नियम आहे, ज्याला उपमा द्यायची त्याच्यात आणि ज्याची उपमा द्यायची त्याच्यात काय पाहिजेत? साम्य. मग भूतात आणि याच्यात आहे का साम्य? हे पाहिलं पाहिजेत ना. पण ज्या अर्थी तुकोबरायांनी उपमा दिली त्या अर्थी नक्की साम्य असेल, कारण सगळं जग चुकेल, आमचे तुकोबराय चुकणार नाही. जगद्गुरु तुकोबरायांचा एक एक शब्द म्हणजे तुकोनी घेतले मोती जैसे. काय साम्य आहे? ऐका. पहिलं साम्य मला सांगा. आता मी तुम्हालाच विचारेल कारण तुमच्या भूत फार परिचयाचं आहे. मला सांगा, भूताचा रंग कसा असतो? काळा. आलं पण माझ्या कानावर कोणीतरी म्हटलं कसा असतो? काळा. म्हणजे एखाद्याच्या तोंडाला असं काळं जर लागलं तर लोक सहज म्हणतात काय भूतावानी तोंड करून घेतलंय, म्हणतात की नाही? म्हणजे भूताचा रंग कसा असतो? काळा. एखादी काळी आकृती दिसली की लोक म्हणतात भूत आलं काय माहिती, बरोबर आहे की नाही? म्हणजे भूताचा रंग काळा आणि याचा रंग आहे का नाही साम्य? म्हणून पंढरीचे भूत मोठे. पहिलं साम्य. दुसरं साम्य असं आहे, मला सांगा, भूत आहे हे तर आपण मान्य केलं, पण म्हणून काय ते सगळ्यांना दिसलंय का हो आतापर्यंत? शक्यतो वारकऱ्याला अनुभव येत नाही, एखाद्या दुसऱ्याला आला तर आला. सगळ्यांना ते दिसत नाही, क्वचित लोकांना ते दिसलं. म्हणजे काही सिलेक्टेड लोकांना दिसतं. असं म्हणतात आपल्या कुंडलीत 3 गण असतात, मनुष्यगण, देवगण आणि राक्षसगण. त्यापैकी राक्षसगण ज्याचा असतो असं मी ऐकलंय, काय त्याचा माझा ज्योतिषाचा काही अभ्यास नाही, नाही तर तुम्ही ते गण पाहून घ्याल आणि वाट पाहाल मला दिसणार आहे की नाही. असं काही करू नका. पण त्या 3 गणापैकी एक गण राक्षसगण, त्या व्यक्तीला भूत दिसतं, बाकी 2 वर्गाला दिसत नाही. हे भूताचं वैशिष्ट्य आहे. सगळ्यांना आहे पण सगळ्यांना दिसत नाही. 3 वर्गापैकी एकाला दिसतं. हे त्या भूताचं जसं वैशिष्ट्य तसं याही भूताचं एक वैशिष्ट्य आहे. काय? यालाही 3 प्रकारचे लोक आहे ना. तुका म्हणे प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले. मग सगळ्या जगात देव आहे हे आपणही मान्य केलंय. सगळ्यांना दिसतो का? कुणालाच दिसत नाही असं आहे का? नाही, सिलेक्टेड लोकांना दिसतो. 3 प्रकारचे लोक आहे, सात्विक, राजस आणि तामस. त्याच्यापैकी तामशी वर्गाला दिसत नाही, राजसींना दिसत नाही. मग कुणाला दिसतो? सात्विकाला. जसं भूत 3 वर्गापैकी एकाला दिसतो तसं हा पण 3 वर्गापैकी एकाला दिसतो. म्हणून त्याच्यात आणि याच्यात काय आहे? साम्य आहे. पण सगळ्यांना दिसत नाही, मोजक्या लोकांना दिसतो. ठीक आहे. बरं, ज्यांना ज्यांना भूत दिसतं, ज्यांना ज्यांना दिसलाय किंवा दिसतं, सगळ्यांना एकाच रूपात दिसतं का? एकच फॉर्मॅट असतो का? कुणाला बाईच्या रूपात, कुणाला पुरुषाच्या रूपात, कुणाला कुत्र्याच्या रूपात,
कुणाला पक्षाच्या रूपात, कुणाला कसं एक त्याचा आकार असतो का हो त्या भूताचा, सगळ्यांना एकच असं स्पेसिफिक एखाद्या म्हटलं भूताचं चित्र काढा, एक काढता येईल का? अनेक रूपात दिसतं की नाही? मग ते भूत जर अनेक रूपात दिसतं तर हे भूत तरी कुणाला एका रूपात दिसलंय? याचे किती रूप आहे? अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्यासे, बाप रखुमा देवीवर गुण वाढली कैसे, बाप रखुमा देवीवर गुण वाढली कैसे. अनंत रूपे अनंत वेशे. जसं भूत ज्याला ज्याला प्रसन्न झालं दिसलं, प्रसन्न नाही दिसलं त्याला नाही, भूत प्रसन्न पण होतं बरं का, मी ते पुढे सांगणार आहे. प्रसन्न सुद्धा होतं भूत. ज्यांना ज्यांना दिसलं ते एका वेशात दिसलं नाही, तसा हा ज्यांना दिसला तो एका वेशात दिसला का? नामदेवरायांना कुत्र्याच्या ह्याच्यात दिसला की नाही? नामदेवराय श्वानाच्या पाठीमागे लागले की नाही तुपाची वाटी घेऊन? काहींना संत सखूच्या रूपात दिसला, स्त्री वेशात दिसला, मोहिनी अवतारात दिसला. देवाचे किती अवतार आहे? अनेकांना जो जो दिसला तो वेगवेगळ्या रूपात दिसला. जसं भूत वेगवेगळ्या रूपात प्रगट होता तसं हा सुद्धा भूतासारखा कोणत्या रूपातील सांगता येत नाही. जाकी भई भावना जैसी प्रभू मूरत तीन देखी तैसी. म्हणून हे साम्य आहे. किती साम्य झाले मोजले का नाही तुम्ही? 3 साम्य झाले. रंग सारखा आहे. दुसरी गोष्ट ते सगळ्यांना दिसत नाही, सिलेक्टेड लोकांना दिसलं तरी सारखं दिसत नाही. 3 साम्य. चौथं साम्य आहे का? भूताची भीती सगळ्यात जास्त कोणत्या तिथींना वाटते हो? मी म्हटलं ना, देवापेक्षा भूताचा अभ्यास जास्तच आहे आपल्याकडं. अमावस्या आणि पौर्णिमा 2 वारच आहे त्याचे, ते 2 तिथीच आहे. त्याच्या दशा नावावरच आहे. अमावस्या पौर्णिमा, काही वाईट घटना घडली आणि त्या दिवशी अमावस्या असावी तर माणूस म्हणतो नाही अमावस्या होती बरं का, काहीतरी वेगळा चक्कर दिसतोय. तात्पर्य त्याचे हे 2 वार आहे समजा, अमावस्या आणि पौर्णिमा. त्याच्यात तो दिसते, भूत दिसण्याची, त्याची बाधा होण्याची, ते झडपण्याची शक्यता जास्त आहे. याचही 2 वारच आहे. महिन्यातल्या 2 एकादशा, एक शुक्ल पक्षातली आणि एक वद्य पक्षातली, किंवा वर्षातल्या 2. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी हो, कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो. उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला कृष्णबाई जसं अमावस्यान पौर्णिमेला त्याच्या त्या भूताची दाट शक्यता आहे. एक तर भेट होईल, काहीतरी बाधा होईल,
जसं त्याचे ते 2 वार आहेत, तसे एकादशी, महिन्यातल्या 2 एकादशा, वर्षातल्या मोठ्या 2 एकादशा, काय तुम्हाला जे मानता येईल त्या दिवशी तो भेटण्याची शक्यता आहे, त्याची बाधा होण्याची शक्यता आहे. ते पर्वकाळ आहे आणि म्हणून त्या दिवशी आपण व्रत करतो, हरिकीर्तन करतो, भजन करतो, न जाणू त्याची एखादी झलक. बरोबर आहे की नाही? कोठे नका पाहू करा हरी कथा तेथे अवचिता सापडेल. हा झाला चौथं साम्य. आता 5वं साम्य आहे का? भूताचं असं म्हणतात एक की भूत जर कधी प्रसन्न झालं, भूत जर कधी प्रसन्न झालं, तुम्ही सांगाल ते काम करतं. आता काहींना यातच शंका होईल की भूत प्रसन्न होतं का? होतं भूत प्रसन्न. तुलसीदास महाराजांचं चरित्र वाचा आणि तुम्हाला जर वाचता येत नसेल किंवा वेळ नसेल किंवा वाचनात रुची नसेल तर तुमच्यासाठी एक गोल्डन चान्स आहे, सुवर्ण संधी आहे. मी अनेक कथा कीर्तनातून सध्या सांगते, मला सांगणं माझं इतकी कर्तव्य वाटतं. तुम्ही सुद्धा ते ऐका आणि तुम्ही इतरांना सांगा. त्या यूट्यूबवरती नको ते बघण्यापेक्षा एक असं टाईप करायचं, भक्तमाल गाथा धारावाहिक सिरियल. वृंदावनचे करुणदासजी महाराज यांनी वृंदावनातच ते शूटिंग करून इतकं जबरदस्त सिरियल भक्तमाल गाथा या ग्रंथावरती केलेलं आहे आणि त्या तुलसीदासांचं अप्रतिम चरित्र दाखवलंय. ते बघा बरं. तुम्ही बघा असं नाही, अजून लोकांना बघायला लावा. इतर चॅनल मोठमोठे होतात, हे जर चॅनल चाललं, हे सिरियल चाललं तर कदाचित विश्वातल्या सर्व संतांची चरित्र आपल्याला आणि आपल्या मुलांना सुद्धा बघता येतील आणि संस्कृतीची धर्माची ओळख त्या मुलांना होईल. वाचून नाही पण त्यांनी बघितलं तुलसीदास कसे लहानपणी भजन करायचे, कसे त्यांना राम भेटले, हे मोबाईलवर तुम्ही बघा आणि मुलांना सुद्धा दाखवा. तुम्ही तुमच्या वेळेत हे सिरियल बघू शकता. सगळे एपिसोड त्या यूट्यूबला सेव्ह असतात. ही सुवर्ण संधी आहे, निघून जात नाही तो एपिसोड. तुम्ही पहिल्यापासून ज्यांनी हा ग्रंथ लिहिला त्या नाभादासजींचं चरित्र पहिल्यांदा आहे, नंतर तुलसीदासांचं आहे, आता ते संपलंय. आता जे संप्रदाय निर्माण झाले वृंदावनात 5, त्यातले निंबार्काचार्य म्हणजे देवाचा सुदर्शन अवतार, त्यांचं चरित्र चालू आहे. माझी विनंती आहे की प्रत्येक वारकऱ्याने, प्रत्येक साधकाने हे बघावं. तर तुलसीदासांचं जे चरित्र आहे ना, त्या चरित्रामध्ये असा कथाभाग आलाय. बरं, हे सिरियल फक्त IQ याच्यावर बनवलेलं नाही, हे ग्रंथ बघून जशा ओळी आहेत तसंच बनवलंय, मनाचं काही टाकलेलं नाही. मग यात असं दाखवलंय, त्या चरित्रात असं लिहिलेलं पण आहे आणि सिरियलमध्ये असं दाखवलं की ज्यावेळेस राम भेटीसाठी तुलसीदास महाराज काशीमध्ये साधना करत होते, राम कधी भेटतील, राम कधी भेटतील, साधना करत होते. त्या साधना कालामध्ये ते रोज सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती उठले, शौचविधीला जायचे आणि शौचविधीला गेले की जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते एका झाडाला टाकायचे. हा नियम बराच वर्ष चालला आणि एक दिवस त्या झाडातून एक भूत प्रगट झालं, पिशाच. आणि त्यांनी सांगितलं, महाराज मी तुम्हाला प्रसन्न आहे कारण तुम्ही मला ते पाणी देऊन तृप्त केलं, मला असंच पाणी ग्रहण करण्याचा अधिकार आहे आणि म्हणून मी तुमच्या प्रसन्न आहे, सांगा तुमचं काय काम करू. तुलसीदास म्हटले, बाबा काय तू काम करणार आहे माझं? म्हणे सांगा, रिद्धी सिद्धी सगळं तुम्हाला प्रदान करतो. म्हटले मला काहीच लागत नाही. मग काय लागतं? म्हटले एक काम कर ना बाबा, मला राम कधी भेटतील ते सांग. राम म्हटल्यावर ते भूत 4 हात लांब झालं. ते म्हटलं त्याचं नाव घेऊ नका. कुणाचं? रामाचं. म्हणजे भूताला रामाचं नाव आवडत नाही बरं का, भूताला रामाचं नाव आवडत नाही. राम नामापासून भूत लांब राहतं. कोण लांब राहतं? कोणाला रामाचं नाव आवडत नाही? हा, मग आता तुम्ही बघा ते भूत कोण आहे. ते म्हटले त्याचं नाव घेऊ नका. मग त्याची भेट कुठं होईल मी तुम्हाला सांगतो. म्हणे कुठं? अहो तुलसीदास महाराज तुम्ही काशीमध्ये रामकथा सांगताच आहे ना? म्हटले हो. अहो निरीक्षण करा, तुमच्या कथेमध्ये एक मनुष्य सगळ्यात अगोदर येतो म्हणे, सगळे श्रोते यायच्या आधी येतो आणि सगळे श्रोते उठून गेल्यानंतर तो जातो. शिवाय त्याच्या सगळ्या अंगाला कोड आलेला आहे, जखमा झालेल्या आहे, त्याच्या अंगावर शाल पांघरलेली राहती. तो मनुष्य दुसरा तिसरा कुणी नाही, राम भक्त हनुमान आहे. तुम्ही त्यांचे पाय धरा आणि ते हनुमानजी तुम्हाला
तुम्हाला रामाची भेट घालून देतील. वर्णन असं केलंय, जो कथा श्रवण करताना डोलतो त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. असे जे हनुमंत आहे, ओळखा तुम्ही त्यांना. एवढा गोड प्रसंग त्यात दाखवलाय की ज्यावेळेस ते हनुमंतराय आले, तुलसीदासांना असं वाटलं पटकन जाऊन मी पायाला मिठी मारावी, पण संयम ठेवला. सगळ्या लोकांना जाऊन दिलं, विचारलं तुम्ही हनुमंतराय आहात ना? म्हटले हो. मला रामाची भेट सांगा, कुठं होईल? सांगितलं चित्रकूटला जा आणि तिथं तुम्हाला राजआभूषण अगदी राजकुमारांच्या वेशात, फक्त राम नाही लक्ष्मण भैयांची पण भेट होईल. कथा भाग संपला. मला तुम्हाला एक सांगायचं आहे, कोण प्रसन्न झालं तुलसीदासांना? भूत. आणि सांगेल ते काम भूताने केलं की नाही? केलं. म्हणजे भूत प्रसन्न झालं की जे काम सांगितलं ते करतं. आणि हे हा जर प्रसन्न झाला, हे जे पंढरीचं भूत आहे, हे जर प्रसन्न झालं तर त्याला काम सांगायचीच गरज नाही महाराज. न सांगता करी सर्व काम. किती कामं करतो महाराज. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, 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 संकटे बहुत निवारिली, संकटे बहुत निवारिली, अर्जुनाची घोडी धुतली अनंते, अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे त्याला सांगायची गरज नाही. तो चंदन घासण्याचं काम करतो. तो एकदा प्रसन्न झाला की अति खालची कामं सुद्धा भक्तांची करतो. चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण सुद्धा करतो. फक्त तो भक्तावर काय झाला पाहिजे? प्रसन्न. जसं भूत प्रसन्न झाल्यावर कामं करतो, हाही प्रसन्न झाल्यावर न सांगता कामं करतो. एवढे साम्य आहे त्याच्यामध्ये भूतामध्ये. आणि म्हणून तुकोबराय त्याला भूताची उपमा देतात अभंगाच्या प्रथम चरणात. पंढरीचे भूत मोठे मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, लढावी
जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात की हे भूत कसं आहे, मोठं आहे. भूताची उपमा का दिली इथपर्यंत कळालं, पंढरीचे भूत. पण पुढे शब्द वापरलाय, हे कसं आहे, कसं आहे भूत, मोठं आहे. लहान भूत नाही, सगळ्या भूतांपेक्षा सगळ्यात मोठं भूत आहे. मुळात तो आहेच मोठा, विश्वव्यापक कमलापती, मोठाच आहे. पण मोठं भूत म्हणण्याचं कारण काय, ही जी लहान लहान भूतं असतात ना, असं म्हणतात यांना लहान लहान बळी लागतात. तुम्ही म्हणाल ताईंचा भूताचा लईच अभ्यास आहे. यांना माझं पूर्ण लक्ष आहे. यांना काय आहे, बळी लागतात. कुणाला 2 पायाचं 4 पायाचं काय असेल ते, थोड्या थोड्या बळीमध्ये ते प्रसन्न होतात. ते भूत निघून जातात, एखाद्याला पकडला असेल वगैरे काय असेल ते. इतर भूतांना थोडा बळी लागतो, छोटा बळी लागतो. हे मोठं भूत आहे ना, याला बळी पण मोठा लागतो. कसला बळी लागतो याला, याला सर्वस्वाचा बळी लागतो. ज्या दिवशी भागवतामध्ये असं लिहिलंय, एकनाथी भागवतात संत एकनाथ महाराजांनी जाणीव शानीव ज्ञातेपण सांडोनी जातीचा अभिमान अन जो मज होय अनन्य शरण तो वैष्णव जाण माझा. जाणीव शानीव ज्ञातेपण सगळ्याचा बळी त्याच्या समोर द्यावा लागतो. तुका म्हणे जीव भाव देवा पाहिजे, जीव सुद्धा त्या बळीराजासारख्या त्याच्या चरणापाशी ठेवावा लागतो. आणि ज्यावेळेस सर्वस्वाचा बळी दिला की हे प्रसन्न होतं. म्हणून हे साधन आहे. कसं आहे, मोठं भूत आहे. हे मोठं भूत काय करतो, काही नाही, याच्याकडे जात येत राहिलं की हे मनुष्याला झडपतं. म्हणून पंढरीचे भूत मोठे. आणि आल्या गेल्या, पण कुठे आल्या गेल्यानंतर अभंगाच्या 2य चरणामध्ये बहुखेचा
खेचरीचे रान अन जाता वेडे होय मन. कुठं झपाटतं हे भूत म्हटले का खेचरीच्या रानात. खेचरीच्या शब्दाचा अर्थ भारावलेलं रान. कोणतं? पंढरपूर. हे खेचरीचं का म्हटलंय, भारावलेलं का म्हटलंय, कशाने भारावलेलं आहे याचं चिंतन आपण आपल्या उर्वरित 10 मिनिटात बघणार आहोत. तत्पूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी एकदा गोड असं भजन करायचे. आपले दोन्ही हात वरती करायचे. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी गोडाचं भजन केलं. सगळ्यांनीच केलं असेल असं समजून सगळ्यांचे आभार. कारण मला पाठीमागे डोळे नाही, पण श्रोते मात्र पाठीमागे सुद्धा आहे. पण फार आतुरतेने सगळे बसले आहेत, सर्वांगाचे कान करून ऐकतायत. नक्कीच सर्वांनी भजन केलं आहे. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. कीर्तन म्हटल्यानंतर कीर्तन सांग होय अंग हरिरूप. कीर्तन म्हणजे देव संत आणि नाम याचा त्रिवेणी संगम असतो. आज पंढरीश पांडुरंग परमात्माचा एक वेगळ्या पद्धतीने परिचय तुकोबर आपल्याला देतात. हा भूतासारखा आहे, साधं नाही आहे, हे मोठं भूत आहे. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. कुठं आल्या गेल्या म्हटले पंढरपूरला. का? कारण ती भूमी भारीत आहे. ते क्षेत्र अशा प्रकारे आधीच्या भक्तांनी भारलेलं आहे. ज्या जागेवरती खूप साधना होते ना, ती जागा साधनेने भारल्या जाते. तिथं जाऊन तुम्हाला साधना करायची गरज नाही, तिथं बसल्या बसल्या ध्यान लागतं. एखाद्या ठिकाणी सहज भजन करावं वाटतं आणि एखाद्या ठिकाणी असणारं भजन मोडते. जागे जागेचा महिमा आहे, तसा पंढरपूरचा महिमा आहे. म्हणून बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. तिथं गेलेला माणूस वेडा होतो. वारकऱ्याला बरेच लोक वेड म्हणतात, कारण वारकरी आपल्यामध्ये पद्धत आहे ना, पाया पडे जन. तिथं वय बघत नाही, काही नाही बघत. इथं सुद्धा आल्यानंतर
एक 95 वर्षाचे आजोबा आहेत. ते आले आणि दर्शन घ्यायला लागले. आता त्यांच्या पुढे मी काहीच नाही, पण का दर्शन घेतायत? कारण ते ह्या पांडुरंगाच्या वेडामध्ये वेडे झाले. त्यांच्यामधलं ते शहाणपण की मी मोठा आहे, माझं वय मोठं आहे आणि यांचं वय लहान आहे, ही जाणीव राहिली नाही. हे वेड आहे. या वेडामध्ये माणूस विसरून जाता आपण कोण आहोत, किती मोठे आहोत, आणि परमार्थात मनुष्य वेडा होतो. वेडा झालाच पाहिजे. तुकोबरायांना उपाधी लागली की नाही, तुका वेडा विचार आणि करी बडबड फार. त्या पंढरपूरला जाणारे लोक वेडे होतात, पण तुकोबराय म्हणतात असं वेड तुम्हाला व्हायचं नसेल ना, एक काम करा, तेथे जाऊ नका, कोणी तिथे जाऊ नका. कारण तिथं जे जे गेले ते परत काही आले नाही. आता विशेष वाटतंय की तुकोबराय सांगतात की तेथे जाऊ नका. असं का? तर ही उलटी भाषा आहे. मनात जा असंच आहे, पण ही भाषा उलटी आहे. का? कारण आपल्याला सुलट्यापेक्षा उलट लवकर कळतं. कारण आपला जन्म उलटाच झालाय की नाही. ऊर्ध्व मूल मदशाकमश्वस्तम प्राहुर. ह्या संसार वृक्ष उलटाच आहे. आपण जन्माला उत्तानपाद म्हणजे उलटेच आलो, खाली डोक्यांवरती पाय. आणि आपली भाषा आजही उलटीच आहे. पायात चप्पल घाला म्हणतात. पायाला कुठं असं होलाय का त्यात चप्पल घुसेल. डोक्यात टोपी घाला म्हणतात. आणि वनवन करत पंढरपूरला जातात. आणि तिथं गेल्या असं नाही म्हणत मी पंढरपूरला आलो, म्हणतात पंढरपूर आलं. मग आलं असतं तर ते होराळ्यालाच आलं असतं ना. तिथं जायची काय गरज आहे. हे सगळं आपलं बोलणं कसं आहे, उलट आहे. आणि उलट माणसाला कळतं. म्हणून तुकोबराय म्हणतात तेथे जाऊ नका कोणी, म्हणजे गेल्याशिवाय राहू नका. आणि जे तिथं गेले ते परतून आले नाही. तुकोबराय बाकीच्यांचं नका सांगू, तुमची काय अवस्था. तुकोबराय सांगतात माझा अनुभव असा आहे की मी त्याच्याकडे गेलो आणि पुन्हा जन्मालाच आलो नाही. तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. मग बोलतो कोण आहे? हा जन्म नाही तुकोबरायांचा, अवतार आहे. जगद्गुरु तुका जन्म नाही, अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा. तेथून या ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज